प्रवीण दरेकर. प्रवीणजी, जैन समुदायाच्या धर्मसभेत जैन मुनींनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत, आपली प्रतिक्रिया? मला वाटतं धर्म गुरूंसारख्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारचं सामाजिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य मला वाटतं संयुक्तिक होणार नाहीये. कारण शेवटी प्रत्येक समाजाला आपल्या धर्म संस्कृती परंपरा जपण्याचा अधिकार आहे, पण त्याच्यामुळं आपलं खरं दुसऱ्याचं खोटं आणि ते गोष्ट ताकदीच्या जीवावर धर्माच्या नावावर त्या ठिकाणी मला वाटतं अधोरेखित करण्याचा प्रयत्न हा मला वाटतं त्या ठिकाणी निश्चितच चुकीचा आहे. आणि राज्याचे प्रमुख म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे सुवर्णमध्ये काढण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे मला वाटतं की जेव्हा अशा प्रकारच्या दोन भूमिका विशिष्ट वर्गाच्या असतात त्यावेळेला मला वाटतं सामोपचारानं भूमिका घेणं हेच राज्यकर्त्याचं कर्तव्य असतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की टोकाचा वाद न निर्माण करता जो माननीय देवेंद्रजींनी भूमिका घेतली आहे त्या पद्धतीनं सुवर्ण मध्य काढून या विषयाला आपल्याला हाताळता येईल. कोणीही टोकाची भूमिका घेणं अगदी त्या ठिकाणी सामाजिक शांततेसाठी त्या ठिकाणी योग्य ठरेल असं मला अजिबात वाटत नाही. अगदी प्रवीणजी, या धर्मसभेमध्ये मुख्यमंत्र्यांवर देखील भाष्य करण्यात आलंय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसलेत ते फक्त जैन मुनींमुळे. नाही, मला वाटतं सर्वच लोकांचा सपोर्ट त्या ठिकाणी राज्यामध्ये सरकार येण्यासाठी आहे आणि दिल्लीमध्ये सरकार येण्यासाठी आहे. आणि त्यामुळे समाजातल्या विविध जाती धर्मातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन दिले. निश्चितच जैन समाजाने त्या ठिकाणी ताकदीनं भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलंय, यात काही दुमत मानायचं काही कारण नाहीये. परंतु या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा अशा प्रकारे पार्शियल भूमिका घेणं लोकशाहीच्या दृष्टीनं संविधानाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी योग्य ठरत नाही. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना सर्वसमावेशक अशाच प्रकारची सर्वांच्या हिताचीच भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते, ज्यातनं शांतता अबाधित राहील अशा प्रकारचं एक व्यापक विचारानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भूमिका घ्यावी लागते. आणि तशीच भूमिका त्यांनी मला वाटतं या प्रकरणामध्ये घेतलेली आहे. मला वाटतं सरकार दरबारी किंवा शांततेत सामोपचारानंच या प्रश्नाची उकळ केलेली बरी राहील असं मला वाटतं. अगदी अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद प्रवीणजी, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.